ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आपल्या सोबत आहेत। त्यांनी आताच या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काय सांगाल सर, आज यंदा महाविकास आघाडी पहिल्यांदाच महाविकास आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे। महाविकास आघाडीची परीक्षा आहे, काय वाटतं? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी जी आहे संपूर्ण देशामध्येच आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जनता इंडिया आघाडीच्या सोबत असल्याचं चित्र एकूणच देशामध्ये आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या जागा आहेत 48 जागा एकूण आहे। पहिले बीजेपी एक मागच्या वेळेला एक जागा जर सोडली काँग्रेस पक्षाला आणि 3-4 जागा एनसीपीला सोडल्या तर जवळजवळ सगळ्या जागा हे बीजेपी त्यावेळेच्या युतीने जिंकल्या होत्या। पण त्यानंतर आजची स्थिती एकदम विपरीत आहे। एकूणच जे वातावरण यवतमाळ वाशिममध्ये तर आम्ही 100% खात्री या ठिकाणी आहे की मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजय संजय देशमुखजी जे उभे आहेत उद्धव ठाकरेजींच्या गटाचे त्यांचा विजय होईल। पण एकूणच महाराष्ट्रामधली स्थिती जी आहे तर ज्या 5 ठिकाणच्या निवडणुका पूर्वी झाल्या आहेत आणि ज्या निवडणुका आता आणखी 8 जागी मतदान होत आहेत, आज मतदान होत आहेत, त्यानंतर एकूणच सगळ्या जागेवर जे मतदान होईल त्यामधल्या 48 जागापैकी माझी खात्री आहे की 35पेक्षा जागा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मिळेल। कारण एक वातावरण आहे की नरेंद्र मोदीजींनी मागच्या वेळेला जे आश्वासनं दिली ते कुठलेही पूर्ण केले नाही। आज कितीही ते म्हणत असतील मोदीची गॅरंटी, परंतु आता लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही आहे। आणि एक संविधान याच्या दृष्टिकोनातून जे संविधानिक संस्था आहेत त्या पूर्णपणे नेस्तनाबूत झालेल्या आहेत, त्यांच्याकडे न्याय मिळणं शक्य नाहीत, हे सर्व जनतेला पटलेलं आहे। त्यामुळे संविधान वाचवण्याकरता आणि संसदीय प्रणाली लोकशाही वाचवण्याकरता जनता ही महाआघाडीच्या कडे कल मोठ्या प्रमाणात आहे। आणि त्याचे ज्यावेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला सगळे परिणाम आपल्याला दिसून चुकेल। सर, एक सांगलीमध्ये विशाल पाटलांविरुद्ध तिथे विश्वजित कदम आहे, त्यांची नाराजी कायम आहे। त्या ठिकाणी सांगलीचा अजूनही प्रश्न सुटलेला नाही। सांगलीचा जे विषय घेऊन सर्वत्र म्हणजे जी चर्चा होत आहेत, मला असं वाटते की त्या संदर्भाचा निर्णय एकदा झाला, हायकमांडने निर्णय घेतला तो सगळ्यांनीच मान्य केला पाहिजे। होतात निर्णय होतात। आम्ही सुद्धा या ठिकाणी यवतमाळ वाशिममध्ये माझ्याकरता मागच्या वेळेला कमी मताने पडल्यामुळं त्या ठिकाणी मतदान मागत होतो, पण पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला की नाही, यावेळेला आपल्याला एकत्र पण निवडणूक लढायची आहे आणि हे उद्धव ठाकरेजींच्या गटाला हे द्यायचं आहे। तर कुठेही आम्ही उसण न लावता, कुठेही कुजबूज न करता ते सर्व मान्य केलं। आणि शेवटी तो आघाडीचा धर्म असतो, जे एकदा निर्णय होतात ते सर्वांनी मान्य केले पाहिजेत। आणि त्यामध्ये कोणी अशा पद्धतीने भूमिका घेत असेल ते अत्यंत चुकीचे आहे। आघाडी धर्म सर्वांनी पाळला पाहिजे। तर हे होते आपल्यासोबत माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं आहे की नरेंद्र मोदींनी गेल्या काळात घोषणा केल्या, मात्र ते आश्वासनं फुल ठरली आहेत। त्यामुळे जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किमान 35पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते विजयी होतील। तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत संजय देशमुख यांचा मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजय होईल असा विश्वास या ठिकाणी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन मिलिंद सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, दिग्गज यवतमाळ। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।